पौषातली पौर्णिमा जवळ आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतात ते म्हसा यात्रेचे। तालुक्यातल्या म्हसा या गावी ही यात्रा भरते। या यात्रेत म्हसोबा आणि खामलिंगेश्वराच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक इथे येतात। 250 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा तब्बल 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात भरते। म्हशीची यात्रा ही सालबतप्रमाणे पौष पौर्णिमेला भरत असते। त्यांना 300 वर्षापासून ही यात्रेचं असं वैशिष्ट्य आहे। ते खामलिंगेश्वराचं मंदिर आहे आणि म्हसोबाचं असं मंदिर आहे। हे देवस्थानात पावणाऱ्या अशा भाविकांची श्रद्धा आहे। त्या श्रद्धेने लोक कानाकोपऱ्यातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक साधारणतः 2 ते 2.5 लाख भाविक दरवर्षी यात्रेला भेट देतात। इथं म्हणजे घोंगडी बाजार, चादरी, टोपल्यांचा बाजार अशासाठी प्रसिद्ध यात्रा आहे। मोठ्या जत्रेत आले नाही, म्हणजे आले पण इतक्या छोट्या छोट्या होत्या। यावेळी पहिलाच आले इथे। खूप बघण्यासारखं आहे, चांगलं आहे। नेक्स्ट टाइम परत येऊ। या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे इथला बैल बाजार। या बैल बाजारात एकाहून एक आकर्षक बैल विक्रीसाठी येतात। बैलांच्या जाती आणि रंगरूपावरून त्यांच्या किमती ठरतात। गुलाल उधळून या जनावरांचा व्यवहार पक्का केला जातो। दरवर्षी 24 ते 25 हजार जनावरांचा व्यवहार या जत्रेत होतो। सुमारे 1 कोटींची उलाढाल या बैल बाजारात होत असते। केंद्र सरकारने शर्तीवर बंदी आणल्यामुळे चौदा जिल्ह्याची यात्रा म्हणजे म्हशीची यात्रा। या म्हशीच्या यात्रेमध्ये भरपूर बैला, लाखो प्रमाणे बैल आलेले आहेत, पण या बैलांना डिमांडच नाही। याला कारण आहे फक्त बैलगाडा शर्यत। कोर्टाने लवकरात लवकर बैलगाडी शर्यत चालू करावा। आज माझी 1 लाखाची बैल आहेत, ही 50,000 ला घेत नाही। यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथं भरणारा घोंगडी बाजार। मेंढ्यांच्या लोकरापासून बनवलेल्या अस्सल घोंगड्यांपासून सिंथेटिक ब्लँकेट पर्यंत सारं काही या बाजारात मिळतं। 100 वर्षाची परंपरा अशी पहिल्यापासून चाललेली आहे। तर कमीत कमी ही आता पहिल्यापासून पावसाळी घोंगडी घरी वापरायला धनगरी अशी घोंगडी खपतात। यात्रेमध्ये एक 5 लाख, 10 लाख, 15 लाख असं म्हणजे 2-3 दुकानाला असं मिळून 2 दुकान आमची असतात इथं। बांबूपासून बनवलेल्या विविध आकाराच्या टोपल्या, गृहोपयोगी वस्तू, खाऊची दुकानं, फिरत्या खानावळी यांची ही मोठी रेलचेल इथं असते। 15 ते 20 दिवस चालणाऱ्या या यात्रेला राज्यभरातून हजारो भाविक रोज येतात। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।